सध्याच्या काळात मृग नक्षत्र सुरू असताना सुद्धा पाऊस नाही पडत आहे. विदर्भाचा संपूर्ण भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये सध्या कोरडे वातावरण आहे. सध्या विदर्भामध्ये अनेक भागामध्ये शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे. पाऊस कधी पडणार आणि पाऊस पडेल तर आम्ही पेरणी कधी करूया, या संदर्भात सध्या शेतकरी वाट पाहू लागलेला आहे. आणि सध्या शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमच्या भागामध्ये पाऊस पडेल का आणि यावर्षी काय आम्ही पेरणी करून का, या संदर्भातला मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. अनेक बातम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार आहे. तर पाऊस कमी पडणार आहे तर यावर्षी काय शेतकऱ्यांनी पेरणीच नाही करायची का, असं मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत की नेमकं काय होणार आहे, आता येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कसा पडणार आहे आणि आपण पेरणी कधी करावी, पेरणी योग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये कधी तयार होणार आहे, या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या 8 तारखेपासून 16 जूनच्या मधातली ही मान्सूनची स्थिती आहे. मान्सून समोर वाढत नाही आहे. उत्तर पश्चिम दिशेनं जो काही वारा येत आहे, हा वारा सध्या मान्सूनला इथे थांबून ठेवलेला आहे. आणि सध्या येणाऱ्या 20 तारखेपर्यंत मान्सून कुठल्याही भागामध्ये प्रगती नाही करणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. 20 तारखेनंतर हळूहळू मान्सून समोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आपल्या विदर्भाच्या भागाकडे सुद्धा 20 जूनच्या नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे. एकंदरीतच एक चिंतामय स्थिती सध्या विदर्भाच्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकता 15 जून रोजी संपूर्ण विदर्भापर्यंत नॉर्मली मान्सून पोहोचून जातो, पण यावर्षी आपल्याला मान्सून हा विदर्भामध्ये पश्चिम भागापर्यंत सुद्धा पोहोचून जातो, पण यावर्षी पश्चिम भागापर्यंत सुद्धा नाही पोहोचलेला आहे. आणि अतिशय चिंतामय बातमी सध्याच्या काळामध्ये आपल्याला इथे दिसत आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट जो तुम्हाला द्यायचा आहे, जो आता सध्या हवामान केंद्राकडून आलेला आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता 18 तारखेपासून तर 25 तारखेच्या मधात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये कसा पाऊस पडणार आहे, या संदर्भातला मोठा अपडेट आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये अतिशय चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये आपल्याला दिसत आहे. सरासरीचा तुलनेचा जर आपण नकाशा तुम्हाला दाखवला तर इथे तुम्ही पाहू शकता विदर्भातील पूर्वी भागामध्ये काही प्रमाणात पावसाचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा आणि इकडे अमरावती, तसंच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे येणाऱ्या 18 तारखेपासून 25 तारखेच्या मधात. इकडे कोकण किनारपट्टीमध्येही चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये आपल्याला दिसत आहे. तसंच आपण जर पेरणी योग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये कधी बनणार आहे, या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर 25 तारखेपासून 2 जुलैच्या मधात पेरणी योग्य वातावरण आपल्या विदर्भामध्ये बनू शकते, असं आपल्याला या सरासरीचा तुलनेचा नकाशामध्ये दिसत आहे. विदर्भाचा संपूर्ण भागामध्ये सरासरीचा तुलनेत चांगला पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. आणि पेरणी योग्य वातावरण सध्या या काळामध्ये विदर्भामध्ये बनू शकते अशी शक्यता इथून दिसत आहे. कोकण किनारपट्टीमध्येही जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि याचा प्रमुख कारण म्हणजे MGO सध्या आपल्या हिंद महासागरच्या भागामध्ये, आणि यामुळेच या काळामध्ये पाऊस वाढताना आपल्याला आपल्या भारतभरामध्ये दिसणार आहे. खास करून आपल्या विदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे. तर एकंदरीतच पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर आपण तुम्हाला सारांशमध्ये हवामान अंदाज सांगितला तर विदर्भामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम असणार आहे 18 तारखेपासून 25 तारखेच्या मधात. तसंच मान्सून समोर वाढण्याची शक्यता येणाऱ्या 20 तारखेनंतर वाढणार आहे. आणि येणाऱ्या पश्चिम आणि दक्षिण विदर्भाच्या भागामध्ये मान्सून येण्याची शक्यता वाढणार आहे. काही भागामध्ये मान्सून पूर्वी पाऊस या काळामध्ये 18 तारखेपासून 25 तारखेच्या मधात पूर्वी विदर्भामध्ये पडू शकते. आणि पाऊस सरासरीच्या पेक्षा कमीच राहणार आहे विदर्भामध्ये या काळामध्ये. आणि हीट वेव्ह कंडिशन नागपूर, अमरावती, अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यानंतर 25 तारखेपासून 2 जुलैच्या मधात विदर्भामध्ये पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पावसाची सरी 25 तारखेपासून 2 जुलैच्या मधात पाहायला भेटू शकतात. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जास्त पाऊस होऊ शकते. पूर्वी विदर्भामध्ये जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतात. आणि या काळामध्ये आपल्याला पेरणी योग्य वातावरण कृषी कामासाठी अनुकूल पाहायला भेटू शकते.
म्हणून जर आपण येणाऱ्या दिवसाचा हवामान अपडेट तुम्हाला सांगितलं, ECMF-WFचं मॉडेल तुम्हाला दाखवला इथे आणि अपडेट सांगितला काय नेमकं आता येणाऱ्या दिवसामध्ये हवामानासंदर्भात अपडेट होणार आहे. तर इथे जर आपण विदर्भाचा अपडेट तुम्हाला सांगितला, तर इथे तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये उद्या 17 तारीख आहे आणि उद्या आपल्याला अमरावतीमध्ये पाऊस होताना दिसणार आहे आणि नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, तर नागपूरमध्येही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात. आजही अमरावतीमध्ये पाऊस झालेला आहे काही भागामध्ये, पण हा पाऊस विखुरल्या स्वरूपात असणार आहे. असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पडेल, विखुरल्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे पाहू शकता 18 तारखेच्या रोजी यवतमाळचा दक्षिण भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि विदर्भामध्येही 1-2 ठिकाणी नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे पुढे दिसत आहे. समोर जर आपण तुम्हाला दाखवलं आणि काय परिस्थिती असणार आहे 18 तारखेची, तर 18 तारखेच्या रोजी आपल्याला विदर्भामध्ये विखुरल्या स्वरूपात 1-2 ठिकाणी हलके पावसाचे सरीही पाहायला भेटणार आहेत. नागपूर, अमरावती त्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. इकडे गोंदियाचा दक्षिण भागामध्येही तुरळक ठिकाणी अजुनी आणि हे मोरगावचा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच पाहू शकता जसं आपण 19 तारखेकडे वळू, तर 19 तारखेपासून आपल्या विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळमध्येही काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे. समोर बघितलं आपण तर अमरावतीमध्ये, यवतमाळमध्ये आणि नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढताना आपल्याला दिसणार आहे. 19 तारखेला अशी परिस्थिती दिसत आहे. समोर वाढलं आणि जर आपण समोर पुढे गेलं तर 20 तारखेला आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये गोंदिया भंडारामध्येही पाऊस पाहायला भेटणार आहे. एकंदरीत पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे, पण इकडे गोंदिया भंडारा नागपूरमध्ये पाऊस होताना आपल्याला 20 तारखेला सुद्धा दिसणार आहे. समोर आपण जर बघितलं आणि काय परिस्थिती असणार आहे, तर 21 तारखेला आपल्या विदर्भामध्ये सध्या तरी इथे पाऊस दिसत नाही आहे, पण काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत 21 तारखेला सुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे. पण पावसाचा जोर सध्या तरी येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्याला कमीच पाहायला भेटत आहे आणि पाऊस होणार तो पण पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या भागातच आपल्याला दिसत आहे. चंद्रपूरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसणार आहे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत. जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल तुम्हाला दाखवला, तर न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये येणाऱ्या 20 तारखेपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात दिसणार आहे. काही विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होताना आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये दिसणार आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि इकडे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी येणाऱ्या 17 तारखेला पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे, पण हा पाऊस विखुरल्या स्वरूपात असणार आहे. 18 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे. समोर जर आपण बघितलं आणि 19 तारखेची परिस्थिती दाखवली, तर 19 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे. त्यानंतर 20 तारखेला सुद्धा आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागातच पाऊस पाहायला भेटणार आहे. तर एकंदरीतच पुढच्या 3 दिवसांमध्ये पूर्वी विदर्भातच पाऊस होताना दिसणार आहे. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.